कार्बोक्सिलिक ऍसिड. या सेक्शन मध्ये प्रामुख्याने आपण जात असताना काय झालं, आपण पेज नंबर वाईज एक जो आपण सेक्शन घेत आहोत या पेज नंबर वाईज आपण 261, 62, 63, 64 अशा आलो. एक आता बघा, एक फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये थेरॉटिकल सेक्शन आहे, एक फिजिकल प्रॉपर्टीचा आणि दुसरा लॅबोरेटरी टेस्ट आहे. त्याच्यामुळे मी काय करतोय, थोडं मध्येच केमिकल प्रॉपर्टीज टाकतो. तर पेज नंबर 268 जे आहे, पेज नंबर 268 याच्यामध्ये 12.8.2 हा पार्ट आता आपल्याला स्टार्ट करायचा आहे आणि तो आहे केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन्स. हा पहिला महत्त्वाचा पार्ट आहे. आता लक्ष द्या, या प्रॉपर्टीजचा विचार करत असताना काय म्हणतो थेरॉटिकल सेक्शन बघा, लक्षात घ्या. In all these chemical reaction, nucleophilic reagent brings about the reaction by attacking the positively polarized electrophilic carbonyl group in aldehyde and ketones. का थेरी वाचून दाखवली मी, तर हे दाखवत असताना प्रामुख्याने अल्डिहाइड आणि कीटोनसाठी हा कार्बन आणि ऑक्सिजन हा एक महत्त्वाचा बॉन्ड आहे की त्याची बॅलन्सिंग प्रॉपर्टीज मध्ये आपण असं चेक करतो. तर इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट मुळे काय होतं, हा डबल बॉन्ड मध्ये पाय बॉन्डेड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन एका ऍटम पासून दुसऱ्या ऍटम कडे ट्रान्सफर होत असताना निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह अशा प्रकारचे पोल्स तयार होतात. आता हे पोल तयार होत असताना ऍडिशन रिएक्शन्स आहेत. तर ऍडिशन रिएक्शन मध्ये कुठलाही आपण एजंट जो आहे घ्यायचा आहे, जो कुठला घ्यायचा असेल समजा, तर हा समजा HX हा घेतला आपण. HX मध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट मुळे काय होतं की हा निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह तयार, म्हणजे एक इलेक्ट्रोफाइल आणि न्यूक्लिओफाइल. ऍडिशन रिएक्शन मध्ये काय होतं, इलेक्ट्रोफाइल आणि न्यूक्लिओफाइल दोन्ही पण त्या रिएक्टंटवर ऍड केले जातात. अशा प्रकारची एक महत्त्वपूर्ण ती रिएक्शन असते. आता हे दोघं इथं आल्यामुळे काय होतं की कोण आधी येणार हा पहिला प्रश्न आहे. तर एक लक्षात ठेवायचं की हे झाल्याच्या नंतर सध्या ऑक्सिजनला इलेक्ट्रॉन मिळालेले आहेत, त्यामुळे तो थोडासा सॅटिस्फाय झालेला असतो आणि मग हा इलेक्ट्रोफाइल आणि हा न्यूक्लिओफाइल पैकी हा न्यूक्लिओफाइल जो आहे हा कार्बोकॅशियनवर आधी अटॅक करतो. म्हणजे इलेक्ट्रोफाइलचा अटॅक होणार नाही असं नव्हे, पहिला अटॅक हा न्यूक्लिओफाइलचा होतो. म्हणून या प्रकारच्या रिएक्शन ज्या आहेत ह्या न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिएक्शन प्रकारामध्ये मोडतात आणि अल्डिहाइड आणि कीटोन्स प्रामुख्याने न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिएक्शन. एवढे सांगण्यापेक्षा C डबल बॉन्ड O आणि C ट्रिपल बॉन्ड N या अनसॅच्युरेटेड कंपाऊंडच्या ऍडिशन रिएक्शन्स या प्रामुख्याने न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिएक्शन्स असतात. तर ऍट द सेम टाइम ज्यावेळेला आपण कार्बन आणि कार्बनचा डबल अथवा कार्बन आणि कार्बनचा ट्रिपल हा जर बॉन्ड पाहिला, तर या प्रकारच्या रिएक्शन्स ज्या आहेत ह्या इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन्स असतात. म्हणजे तुम्हाला पाठ करायची आवश्यकता नाही. उदाहरणार्थ अल्किनवर H2SO4 ची रिएक्शन केल्याच्या नंतर फर्दर हायड्रेशन केल्यावर तयार होणारा अल्कोहोल, हे जे आहे हे इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन रिएक्शन सोपा पार्ट आहे. आणि सॅच्युरेटेड कंपाऊंड्स मध्ये आहेतच आपल्याला लिमिटेशन्स, कार्बन कार्बन डबल, कार्बन कार्बन ट्रिपल, यामध्ये होणाऱ्या रिएक्शन्स इलेक्ट्रोफिलिक ऍडिशन, कार्बन 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 ऑक्सिजन डबल, कार्बन नायट्रोजन ट्रिपल, यामध्ये होणारी रिएक्शन न्यूक्लिओफिलिक ऍडिशन. प्रामुख्यानं या कॉमन प्रॉपर्टीज. ठीक आहे, मग आता न्यूक्लिओफिलिक ऍडिशन रिएक्शन म्हणून हा पार्ट पहिले दाखवला. आता त्याच्यामध्ये पुढच्या दोन ओळी काय सांगतो तो बघा. ऍडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड हा एक पार्ट जो आहे या प्रोसेस मध्ये आपल्याला पुढच्या रिएक्शनच्या फॉर्मॅट मध्ये दिला आहे. म्हणजे आता आपल्याला रिएक्शन्स मध्ये पहिली रिएक्शन आलेली आहे. पहा, पहिला पॉइंट आहे रिएक्शन विथ HCN. पाहता हायड्रोजन सायनाइड पहिला पार्ट, सायनोहायड्रिन IUPAC. जर तुम्ही नायट्राइल HC ट्रिपल बॉन्ड N च्या स्वरूपात
केलात ना तर हा नायट्राइल ग्रुप आहे. तर फॉर्म नायट्राइल कॉमन मिथेन नायट्राइल IUPAC. आलं लक्षात. आणि आणखीन एक नाव आहे प्रुसिक ऍसिड. लक्षात घ्या, ज्या स्वरूपामध्ये आपण हा भाग देतो, जर फंक्शनल ग्रुप सायनाइड ठेवला तर हायड्रोजन सायनाइड पहिला पार्ट वाटल्यास मी पूर्ण, कारण हा CET नीट ओरिएंटेड पार्ट आहे. जर आपण हा ग्रुप जर या स्वरूपामध्ये ठेवला तर याचं कॉमन नाव होईल हायड्रोजन सायनाइड. मी मुद्दाम लिहून देतोय बरं, महत्वाचं पार्ट आहे. जर याचं IUPAC नाव घेतलं सायनो हायड्रेन, जर फंक्शनल ग्रुप सायनाइड घेतला तर, जर फंक्शनल ग्रुप हा नायट्राइल घेतला तर फॉर्म नायट्राइल कॉमन. नायट्राइलला घेतलं तर एक कार्बन वाला मिथेन नायट्राइल आणि पाचवं नाव प्रुसिक ऍसिड. आणि महत्वाचं सर्व गोष्टी लिहितोय वहीत लिहून ठेवा, हा वीक ऍसिड आहे. एरेनियसच्या थेअरीनुसार आपण ऍसिड आणि बेसची स्ट्रेंथ केली होती की जो ऍसिड जास्तीत जास्त H+ आयन लवकरात लवकर पाण्यामध्ये देतो त्याला स्ट्रॉंग ऍसिड असं म्हणायचं. उदाहरणार्थ HCl, H2SO4 सारखे मिनरल ऍसिड्स आहेत जे कमीत कमी H+ आयन हे पाण्यामध्ये देतात, त्याला वीक ऍसिड असं म्हणायचं. उदाहरणार्थ कार्बोक्सायलिक ऍसिड पण त्यातला हा पण आहे. आणि याला सुडो सायनाइड ग्रुप आहे ना, हा सुडो हॅलाइड असं पण म्हणतात. कारण HCl, HBr, HI हे जे आहेत ना ऍसिड त्यांच्यासारखा वागायचा प्रयत्न करतो, म्हणून तो सुडो हॅलाइड म्हणून देखील त्याला म्हणल्या. सुडो म्हणजे बस तो हॅलाइड नाहीये, हॅलोजन नव्हे, पण तो हॅलोजन सारखे गुणधर्म दाखवतो म्हणून त्याला सुडो हॅलाइड असंही म्हणल्या जातं. सायनाइड विषयी आणखी एकदा पार्ट सांगून देऊया आपण. हा सायनाइड ग्रुप जो आहे हा या पार्टनं पण जोडता येतो, त्याला आपण आयसोसायनाइड्स असं म्हणतो. आता हायड्रोजन मध्ये नाही तो पार्ट, पण आणि आयसोसायनाइड असल्या कारणाने दोन्ही बाजूने जोडता येतो, म्हणून पूर्ण पॉइंट नीट ओरिएंटेड आहे. ॲम्बिडंट न्यूक्लिओफाइल असं म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? ॲम्बिडंट न्यूक्लिओफाइल. ॲम्बिडंट म्हणजे दोन्ही बाजूने जोडता येतो असा. आणि हा सायनाइड हा डेडली पॉइझनस असतो, हा खूपच टॉक्सिक असतो, हा खूपच विषारी असतो. असा हा सायनाइड ग्रुप बद्दलचे जे पॉइंट्स आहेत आपण इथे एक्सप्लेन. ठीक. आता आपल्याला अल्डिहाइड आणि कीटोन्स काय दाखवलं तुम्हाला प्रामुख्याने रिएक्शन्स पाहता. इथे अल्डिहाइड आणि कीटोन्सच्या रिएक्शन्स मध्ये तुम्हाला पुस्तकामध्ये जे दाखवलंय तो पार्ट दाखवतो मी. दोन्ही दाखवलेले आहेत रिएक्शन्स. पूर्ण रिएक्शन पुस्तकात 3 आहेत, मी कंप्लीट रिएक्शन दाखवतो तुम्हाला. हा R, हा CH, हा डबल बॉन्ड O प्लस हा HCl, हा वापरलेला आपण आहे अल्डिहाइड. दोन रिएक्शन सायमल्टेनियस दाखवतो. हा R, हा C, हा R, हा डबल बॉन्ड O, हा आहे कीटोन प्लस हा HCl, हा R, हा C, हा H, हा O, हा डॅश आणि हा डॅश, हा R, हा C, हा H, हा O, हा डॅश आणि हा डॅश. काय केलं? सिंपल साध्या सोप्या स्वरूपामध्ये बॉन्ड तोडायचा. बॉन्ड तोडल्याच्या नंतर हायड्रोजन सायनाइडचे 2 भाग करायचे. हायड्रोजन सायनाइडचे 2 भाग हे या पद्धतीने होतील, यावरती प्लस येईल, यावरती मायनस येईल. प्लस आणि मायनस या ऐवजी आपण त्याला इलेक्ट्रोफाइल आणि न्यूक्लिओफाइल असं म्हणूया. There is a generation of the electrophile and nucleophile due to the breaking of the bond. The breaking of bond is unsymmetrical, hence it is the heterolysis. कारण इलेक्ट्रॉनची पेयर ही सायनाइड ग्रुपला मिळाली, हा कन्वर्ट झाला
न्यूक्लिओफाईल मध्ये हायड्रोजन हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट राहिला, तो इलेक्ट्रोफाईल झाला. आता हे झाल्याच्या नंतर इथे आपण इलेक्ट्रोमेरिक पद्धतीने हा बॉन्ड तोडला. हा इलेक्ट्रोमेरिक पद्धतीने बॉन्ड तोडल्याच्या नंतर कार्बोकॅशन आणि कार्बॅनियन, आता ऍक्च्युली हा निगेटिव्ह आणि हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह आहे, याच्यावरती अटॅक तो होणार. पण आपण लक्षात ठेवायचं की कार्बनला हायड्रोजन जोडून टाक, म्हणजे एक सॉरी ऑक्सिजनला हायड्रोजन जोडायचा आणि याला हा Cn, याला हा हायड्रोजन, याला हा Cn. असं का बरं? सायनाइडवर निगेटिव्ह चार्ज येतो, पॉझिटिव्ह चार्ज असणाऱ्या कार्बनकडे जाईल. आपण एक पॉझिटिव्ह चार्ज असणाऱ्या कार्बनची व्याख्या अशी केली होती, त्याला कार्बोकॅशन असं म्हणलं, त्याला कार्बोनियम आयन असं म्हणलं. त्याकडे तो प्रामुख्यानं अटॅक करतो. दुसरा जो आहे निगेटिव्ह असणारा ऑक्सिजन जो आहे त्याच्यावरती इलेक्ट्रोफाईल H+ आयन अटॅक करतो. आणि अतिशय सोपं, अल्डिहाइड रिएक्शन मध्ये भाग घेतला तर त्याचं नाव असेल अल्डिहाइड सायानो हायड्रीन. आणि जर कीटोन भाग घेतला तर त्याचं नाव असेल कीटोन सायानो हायड्रीन. जमलं? अतिशय महत्त्वाचा हा पार्ट आपण एक्सप्रेस केला. आपण एक एक्झाम्पल घेऊया बरं. आपण एक पहिलं एक्झाम्पल सोपं घेऊया. मी बोर्डवर तुम्हाला आपल्या पुस्तकात तुम्हाला 3च उदाहरण, एक जनरल 2 उदाहरण, मी 3 उदाहरण दाखवतो. तुम्ही वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. हा फॉर्म अल्डिहाइड आहे, हा HCN आहे. रिएक्शन पाठ करायची नाही आपल्याला. हा रिएक्शनचा भाग आपण लक्षात ठेवत असताना हा डॅश आणि हा डॅश, ऑक्सिजन जो आहे याला हायड्रोजन जोडायचा आणि याला हा सायनाइड जोडायचा. आणि एकदम सिंपल फॉर्म अल्डिहाइड सायानो हायड्रीन तयार झाला. ठीक आहे, व्यवस्थित छान लिहायचं. कीटोन रिएक्ट विथ HCl कॉमा गिव्स कीटोन सायानो हायड्रीन. आपण जनरल मध्ये असं सांगतो अल्डिहाइड अँड कीटोन रिएक्ट्स विथ HCl टू गिव्ह करस्पॉन्डिंग सायानो हायड्रीन. व्हेन फॉर्मल्डिहाइड रिएक्ट्स विथ HCl कॉमा गिव्स फॉर्मल्डिहाइड सायानो हायड्रीन. स्टॉप करून व्यवस्थित लिहा. पुन्हा 2 एक्झाम्पल्स मी पूर्ण सोडून दाखवतो, जेणेकरून काय होईल माहिती का, तुम्हाला कंटाळा नाही करायचा रिएक्शन्सचा. रिएक्शन्स प्रामुख्यानं आपल्याला ज्या यायला येत आहेत त्या रिएक्शन्स जेवढी तुमची प्रॅक्टिस जास्त असेल तेवढा तो भाग पाठ करण्याची आवश्यकता पडणार नाही. आणि या भागामध्ये आपण एक महत्त्वपूर्ण भागाला जाऊया. ऍसिड अल्डिहाइड अथवा इथेनॉल अथवा ऍसिड अल्डिहाइड. छान दोन्ही एक्झाम्पल्स मी एकदा दाखवतो. अल्डिहाइडचं एक महत्त्वपूर्ण एक्झाम्पल घेतलं. हा CH3, हा CH3, हा डबल बॉन्ड को प्रोपेन 2ONe एसीटोन. ठीक, पाठ न करता आपल्याला काय करायचंय, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ हायड्रोजन सायनाइड ऑन इथेनॉल अँड प्रोपेन 2ONe असं म्हणलं तर आपण स्ट्रक्चरल फॉर्मॅटमध्ये त्याला पहिले बसवलं, स्ट्रक्चर्स काढले. त्यानंतर या स्ट्रक्चरला असणारा अनसॅच्युरेशनचा जो भाग आहे हा फक्त ब्रेक करायचा. तो ब्रेक केलेला जो असतो तो पाय बॉन्ड असतो. सिग्मा बॉन्ड हा एक्सियल ओव्हरलॅपनं तयार झालेला आहे, पाय बॉन्ड हा साइड वाईज ओव्हरलॅपनं तयार झालेला. अगदी त्याच प्रकारचं स्ट्रक्चरल पार्ट तुम्हाला हा इथे पाहिला. सिग्मा बॉन्ड हा एक्सियल ओव्हरलॅपनं तयार झाल्यामुळे त्याची ओव्हरलॅप जास्त असतो आणि ओव्हरलॅप जेवढा जास्त असेल तेवढी बाहेर पडलेली एनर्जी जास्त असते.
आणि जेवढी बाहेर पडलेली एनर्जी जास्त असते तेवढा तो बॉन्ड स्ट्रॉंग असतो. म्हणून पाय बॉन्डच्या तुलनेमध्ये हा समोरासमोर ॲक्सियल होण्याच्या ऐवजी तो साईडने येऊन साईडवाईज ओव्हरलॅप करतो, त्याला लॅटरल असं देखील म्हणतो आपण. पाय बॉन्डमध्ये एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅप कमी असतं, म्हणून बाहेर पडणारी एनर्जी कमी पडते आणि म्हणून त्या तुलनेनं पाय बॉन्ड हा वीक असतो. मग अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्समध्ये जेव्हा ब्रेकिंग ऑफ बॉन्ड होते तेव्हा प्रामुख्यानं पाय बॉन्ड होतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्टनं हा पाय बॉन्ड तुटल्याच्या नंतर हा जो ऑक्सिजन आहे याच्याकडे हायड्रोजन जातो आणि हा सायनाइड जो आहे हा इथे, आणि या पद्धतीनं हा जो आहे करस्पॉन्डिंग ग्रुप हा ऍसिड नाव देत असताना कंटाळा करायचा नाही. हा रिएक्शन मधले नाव खूप महत्त्वाचे असतात. कशाची नाव असतात? रिएक्टंट आणि प्रोडक्ट्सचे. When acetaldehyde reacts with HCl, gives acetaldehyde cyanide. When acetone reacts with HCl, gives acetone cyanide. Complete reactions म्हणजे अल्डिहाइड, तुमचा कीटोन, फॉर्मल्डिहाइड, ॲसिटाल्डिहाइड किंवा हा जो पार्ट आहे हा. आणखी काही एक्झाम्पल आपल्याला दिले का त्याच्यामध्ये? नाही. हे दोन्ही एक्झाम्पल्स असे आहेत. ठीक आहे, स्टेप अप आपण हा पार्ट पाहिला. एडिशन रिएक्शनचा एक महत्त्वपूर्ण पार्ट या रिएक्शनमध्ये पाहिला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नीट सीईटी ओरिएंटेड पॉइंट्स आपण एक्सप्लेन केले. सायनाइड बद्दलचा पार्ट, सायनाइड ग्रुप असेल तर असणारे कॉमन आणि आययुपीएसी नावं, नायट्राइल ग्रुप असतील तर असणारे कॉमन आणि आययुपीएसी नावं, अलॉंग विथ त्याचं जे नाव ब्रुसिक ॲसिड आहे ते, त्यानंतर तो वीक ॲसिड असणारा, त्यानंतरचा असणारा ॲम्बिडंट न्यूक्लिओफाइल, कारण तो सायानो आणि आयसोसायानो दोन्ही ग्रुपनं जोडता येतो असा. आयसोसायनाइड आणि सायनाइड हे आयसोमर्स आहेत. सायनाइड हा जो आहे हा डेडली पॉइझनस अथवा खूप टॉक्सिक असतो. एक अल्डिहाइड कीटोन्सच्या केमिकल प्रॉपर्टीजमध्ये पेज नंबर 268 वर 12.8.2 मध्ये एक महत्त्वपूर्ण पार्ट कंप्लीट केला. बाकीचा सेक्शन आपण पुढे